तर नमस्ते, गुड मॉर्निंग. या योग तुम्ही पाहिजे काय करायचं? शिबिरमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 23 मे पासून आपण हे स्वास्थ्य शिबिर प्रॅक्टिस करत आहोत, पाहत आहोत. आज शिबिरचा शेवटचा दिवस आहे. आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आतापर्यंत आपण पहिले 4 दिवस निसर्गोपचार पद्धती, उपवास चिकित्सा, आहार याच्याद्वारे आपण आपली श्वसन संस्था कशी मजबूत करू शकतो हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरच्या 4 दिवसामध्ये आपण योग प्रॅक्टिस केलेला आहे. योगाद्वारे आपली श्वसन संस्था कशी मजबूत करू शकतो त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी काही लुजनिंग एक्सरसाइज प्राणायामाचा अभ्यास केला होता. त्याच्यानंतर काही आसन, सूर्यनमस्कार याचा अभ्यास केला. काही डायनामिक ब्रीथिंग आपण पाहिल्या. कालच्या सेशनमध्ये आपण डीप रिलॅक्सेशन टेक्निकचा अभ्यास केला. त्याच्यापूर्वी आपण क्विक रिलॅक्सेशन टेक्निक, इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निकचा अभ्यास केला होता. माझा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे? येस, धन्यवाद. आजचं सेशन सर्वात महत्त्वाचं सेशन आहे. ज्याच्यामध्ये आपण प्राणिक एनर्जायझेशन टेक्निक प्रॅक्टिस करणार आहोत. ही एक अँशियंट टेक्निक आहे, प्राचीन योगिक टेक्निक आहे, जी आपल्या प्राणमय शरीरावर कार्य करते. प्राणमय शरीरामध्ये जी ऊर्जा प्रवाहित होत आहे, त्या ऊर्जेला संतुलित करण्याचं काम, चॅनलाइज करण्याचं काम या टेक्निकद्वारे होतं. तर सुरुवातीला बरेच लोक जॉइन होत आहेत. एक पहिले 5 मिनिट काल काही लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. आज सुद्धा काही लोकांना संधी देण्यात येत आहे. काल काही लोकांना संधी मिळाली नाहीये. पहिले 5 मिनिट एखाद दुसरं आपण मनोगत घेऊ. कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की आपलं मनोगत व्यक्त करू शकताय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येस, धन्यवाद. चला, तर मग आपण या आजच्या सेशनची सुरुवात करूया. आज जी टेक्निक आपण प्रॅक्टिस करत आहोत, ही टेक्निक आहे प्राणिक एनर्जायझेशन टेक्निक. ही एक अँशियंट टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आपल्या प्राणमय शरीरावर कार्य केलं जातं. आपण पाहाल, आपली जे शरीर आहे फक्त स्थूल शरीर नाहीये, तर याच्यामध्ये अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. या 5ही कोशावर आपल्याला कार्य करायचं आहे. 5ही कोशांचं स्वास्थ्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. तर योग फिलॉसॉफीमध्ये आपण पाहिलेलं आहे, आजाराचं जे मूळ कारण सांगितलं जातं ते आपल्या मनामध्ये राहतं. जेव्हा मनामध्ये, मनोमय कोशामध्ये कंटिन्युअस डिस्टर्बन्स राहतात, त्या डिस्टर्बन्समुळं, त्या स्ट्रेस बॉर्नमुळं काही व्याधी निर्माण होतात, ज्याला आपण आदिज व्याधी, अनादिज व्याधी असं समजलं आहे. तर मेंटल कोशामध्ये डिस्टर्बन्स झाल्यामुळं या प्राणमय कोशामध्ये ज्या ऊर्जा प्रवाहित होत असतात, आपण प्राणमय शरीराची जी रचना पाहाल, ज्याच्यामध्ये 3 सर्वात महत्त्वाच्या नाड्या आहेत. इडा, पिंगळा, सुषुम्ना नाडी, जी आपल्या मज्जारंध्रातून वाहत असतात. इडा आपल्या डाव्या बाजूला राहते, पिंगळा आपल्या उजव्या बाजूला राहते, सुषुम्ना जी आहे ती आपल्या मध्यभागी राहते. तर या चॅनेल्स मधून काही चक्र ऍक्टिव्हेट होत असतात, ज्याला ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं. तर ही प्राणमय शरीराची रचना राहते आणि याच्याद्वारे शरीरामध्ये जवळजवळ 72,000 नाडी, 72,000 चॅनेल्स प्रवाहित होत आहेत. एक सिस्टमॅटिक पद्धतीने हे प्रवाहित होत असतात, ज्यातून जी ऊर्जा प्रवाहित होत असते. आपण पाहाल की आपलं प्राणमय शरीर जे आहे, जसं आपल्या बाळ जेव्हा पोटात असतं, तेव्हा ते बाळ एक आंब्लिकस कॉर्डद्वारे, त्या नाळीद्वारे आपल्या आईशी जोडले गेलेलं असतं. त्याच पद्धतीनं आपलं जे हे प्राणमय शरीर आहे, स्थूल शरीर आहे, याच्यामध्ये जे
कनेक्शन आहे, जी श्वसन संस्था आहे. श्वसन संस्थेच्या माध्यमानं आपलं हे प्राणमय शरीर जोडलेलं असतं आणि या प्राणमय शरीराचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे ऊर्जा, ज्याला आपण ऊर्जा शरीर असं सुद्धा म्हटलं जातं. शरीरामध्ये जेव्हा प्राण उपलब्ध आहेत तेव्हाच पाहाल की शरीराद्वारे या सर्व ऍक्टिव्हिटी होत असतात. तर हे ऊर्जा केंद्र असं मानलं जातं, ऊर्जा शरीर असं मानलं जातं. आपण ज्याला पाहाल की ज्याच्या भोवती एक आवरा उपलब्ध असतो. आवरा याचा अर्थ आपण पाहाल की अ, आवराचा अनुभव आपल्याला कधी होतो, जसं की आपण पाहाल एखादे संत महात्मे लोक आहेत किंवा जे मोटिव्हेशनल स्पीकर आहेत, लोक आहेत, जेव्हा यांच्या संपर्कात येतो किंवा आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, जेव्हा त्याच्या आपण संपर्कात येतो, तेव्हा पाहाल की आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये सुद्धा एक आनंदाची भावना पाहायला मिळते. तर ही कशामुळे निर्माण झालेली असते? त्यांचा जो आवरा असतो, तो आवरा आपल्या आवरावर प्रभावित करत असतो. त्याच्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळत असतं. प्रत्येक वस्तूला हा आवरा उपलब्ध असतो. प्रत्येक वस्तूची जितकी तरंग आहे, या तरंगानुसार तो आवरा उपलब्ध असतो. आज क्वांटम फिजिक्स सुद्धा याच्यावरच फोकस करत आहे. क्वांटम फिजिक्स काय सांगतं? क्वांटम फिजिक्स सांगतं, की सर्व काही तरंगित होत आहे. आपण पाहत आहात, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. हा आवाज जो आहे, हा सुद्धा एक तरंगित होऊन येत आहे. त्याच पद्धतीनं पृथ्वीवरच्या ज्या काही सर्व घटना होत आहेत, त्या क्वांटम फिजिक्सनुसार सर्व काही तरंगित होऊनच त्या सर्व काही घटना निर्माण होत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहाल, ही जी ऊर्जा आहे, प्राण ऊर्जा जी आहे, ती सुद्धा अशा प्रकारची तरंगित होत आहे. आपण हिलर्स ही संकल्पना ऐकली असाल. आतापर्यंत पृथ्वीवर असे बरेच हिलर्स होऊन गेलेले आहेत, ज्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा लोक ठीक झालेले आहेत, लोक बरे झालेले आहेत. तर ती जी ऊर्जा होती, त्याला प्राण एनर्जी असं म्हटलं गेलेलं आहे. आपण पाहाल की काही लोक होते, ज्यांच्या नजरेच्या माध्यमातून सुद्धा समोरच्याची अ, ज्या फिजिकल प्रॉब्लेम्स होते, ते फिजिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले किंवा त्यांच्या ज्या शारीरिक समस्या होत्या, त्या शारीरिक समस्या दूर झाल्या. काही लोकांनी आपल्या नजरेतून समस्याला बरं करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी आपल्या स्पर्शद्वारे लोकांना बरं करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच फिजिकलवर काम करून आपण स्थूल शरीराला नक्कीच बरं करू शकतो. पण त्याच्यावरची सुद्धा एक एनर्जी आहे, ज्याला प्राण एनर्जी असं म्हटलं जातं. जी प्राण एनर्जी या संपूर्ण विश्वाला चालवत आहे. तर मानवी शरीराद्वारे सुद्धा अशा ऊर्जेचा वापर करून आज सुद्धा बरेच लोक आहेत, ज्यांना हीलर्स असं म्हटलं जातं. ज्यांच्याकडे हिलिंग हँड्स उपलब्ध असतात. ही आपलं प्राणमय शरीर ऊर्जावान करण्याचा प्रयत्न केला जातं आणि त्याच्याद्वारे शरीराला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, की ऊर्जा स्रोत जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 4 सोर्स आहेत. पहिला सोर्स तर सर्वांना माहितीच आहे. पहिला सोर्स म्हणजे जो आहे खाण्याचा. सर्वांना माहिती आहे, की आपण जे खाल्लं म्हणजे आपल्याला एनर्जी मिळते. हे सर्वजण जाणतात. पण त्याच्याबरोबरच आणखीन 3 अ, ऊर्जेचे सोर्स आहेत. ते सुद्धा ऊर्जेचे सोर्स आपल्याला वापरायचे आहेत. दुसरा जो ऊर्जेचा सोर्स आहे, तो म्हणजे आपला श्वास किंवा प्राण. जितका आपण दीर्घ श्वास घेतो, तितकी आपली एनर्जी, ऊर्जा जास्त राहत असते. जे लोक आपल्या प्राणमय कोशावर कार्य करतात, प्राणायामाद्वारे किंवा अशा टेक्निकद्वारे पाहाल की त्यांची जी ऊर्जा आहे ती भरपूर राहत असते. त्याच्यानंतरची जी ऊर्जा आहे, ज्याला विचारांद्वारे आपल्याला ऊर्जा मिळते. आपण पाहाल की संत महात्म्यांचे आपण प्रवचन ऐकतो किंवा मोटिव्हेशनल स्पीकरचे लेक्चर्स ऐकतो. त्याच्यानंतर पाहाल की आपल्यामध्ये एक ऊर्जा फील व्हायला लागते. तर ती ऊर्जा कुठून आलेली असते? ती ऊर्जा जी आलेली असते, त्या विचारांमधून आलेली असते. किंवा ही ऊर्जा आपण पाहाल की एखाद्या कार्यक्रमासुद्धा मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही लोक अ, जेव्हा ते एखादा कार्यक्रम असतो, पाहाल की दिवस-रात्र कंटिन्यूअस कार्य करत आहेत. ते कार्य करत असताना त्यांच्यामधून ती ऊर्जा कोणती निर्माण झालेली असते, ती ऊर्जेची दुसरी पत त्यांच्याकडून बाहेर पडत असते, जी त्यांच्या आनंदी विचारामुळे होत असते. कार्यक्रमात जे आनंदाने सहभागी झालेले असतात, त्याच्यातून ती ऊर्जा निर्माण झालेली असते. ती त्यांना ऊर्जा त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. आणखीन शेवटची जी ऊर्जा आहे, ज्याला विश्रांती असं म्हटलं जातं. आपण पाहाल की जेव्हा आपण एक पूर्ण विश्रांती घेतो, आपली झोप पूर्ण होते. त्या झोपेनंतर जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा पाहाल की शरीर आपलं किती हलकं व स्वस्थ जाणवतं. तर ह्या 4ही ऊर्जा आपल्याला वापरायच्या आहेत. 4ही ऊर्जेच्या पद्धतीने आपण आपल्या स्थूल शरीराला नक्कीच हील करू शकतो. आपल्या स्थूल शरीराला आपण बरं करू शकतो. तर या टेक्निकमध्ये आपण या औरा क्लिन्झिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. ऊर्जा संतुलन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यानंतर जी ऊर्जा आपण प्राप्त केलेली आहे, त्या ऊर्जेला चॅनलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो. या पूर्ण शरीरामध्ये ती ऊर्जा सहजतेने प्रवाहित व्हावी, या उद्देशाने कार्य केलं जातं. प्राण एनर्जी आहे. आपण पाहाल की प्राणायामासाठी एक मंत्र उच्चारण केलं जातं. जसं की प्राणच्छेदम वशे सर्वम त्रिदिवे एत प्रतिष्ठितम मातेव पुत्रान रक्षस्व
श्रीश्च प्रज्ञाच विधेयनिती. याचा अर्थ काय आहे? हे टेक्निक करत असताना आपण ही प्रार्थना आपण मनी-मन म्हणणार आहोत. याचा अर्थ आहे की जी प्राण ऊर्जा या तिन्ही जगताला नियंत्रित करत आहे. या भूतल आहे, मृत्यूतल आहे किंवा स्वर्ग आहे किंवा पाताळ आहे. या तिन्ही जगताला जी प्राण ऊर्जा, जी एनर्जी नियंत्रित करत आहे, कंट्रोल करत आहे, तीच ऊर्जा आपल्या या शरीराला सुद्धा नियंत्रित करत आहे. त्या पद्धतीने या विश्वाचं संरक्षण, सुरक्षा करत आहे. जसं आपली आई आपल्या बाळाचं संरक्षण करते, त्याच पद्धतीनं ती आपल्या या शरीराचं सुद्धा करत आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ही इंटेलिजन्स आणि ही संपन्नता आपल्याला प्राप्त होत आहे. तर या टेक्निकमध्ये आपण या प्राणशक्तीला आमंत्रित करणार आहोत, त्याच्याद्वारे ती ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी. तर याच्यामध्ये आपण काही स्टेप्स आहेत. सुरुवातीला याच्यामध्ये आणखीन एक आपण टेक्निक ऍड केलेली आहे, जी एक जापनीज टेक्निक आहे, स्वायसो ब्रीथिंग टेक्निक. स्वायसो ब्रीथिंग टेक्निक कसं करायचं आपण हे पाहणारच आहोत. ही एक डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज आहे. याचा कनेक्शन आपण भस्त्रिका प्राणायामशी करू शकतो. भस्त्रिका प्राणायाम ज्याच्यामध्ये आपण फास्ट श्वास घेतो, फास्ट श्वास सोडला जातो. अशा पद्धतीने या स्वायसो ब्रीथिंग टेक्निक मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचं फास्ट श्वास घेणार आहोत, फास्ट श्वास सोडणार आहोत आणि काही हाताच्या ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये समजून घेऊ ही स्टेप्स कशा करायच्या आहेत, एकदा पाहून घेऊ 1 मिनिटामध्ये आणि त्याच्यानंतर आपण सोबत प्रॅक्टिस करणार आहोत. तर सुरुवातीला आपण काही ब्रीदिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत. या टेक्निकचे प्रथम फायदे जाणून घेऊ. फायदे काय आहेत? ही टेक्निक जी आहे आपल्या प्राणमय शरीरावर कार्य करते. आतापर्यंत आपण स्थूल शरीरावर कार्य करून स्वास्थ्य कसं प्राप्त करावं हे पाहिलेलं आहे. आपण पाहाल की 4 ऊर्जेचे स्रोत आहेत. या 4ही ऊर्जेच्या स्रोतवर आपण कार्य करून आपल्या या शरीराला स्वस्थ ठेवू शकतो. मनोमय आपल्या मानसिक लेवलवर सुद्धा आपल्या योग्य विचाराद्वारे, सकारात्मक विचाराद्वारे सुद्धा आपलं शरीर ठीक करू शकतो. योग्य झोप घेऊन समाधी अवस्थेमध्ये जाऊन सुद्धा आपण आपल्या शरीराला ठीक करू शकतो आणि या प्राणिक लेवलवर आपली प्राणिक ऊर्जा वाढून सुद्धा आपण स्वतःला ठीक करू शकतो. असे काही एक्झाम्पल आपण पाहू शकता. जसे की काही लोक आहेत जे आपल्या दातानं पूर्ण ट्रक ओढण्याचा प्रयत्न करतात किंवा खाली झोपतात आणि एखादी आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपल्या शरीरावरून घालवायचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी जे लोक करतात त्यांनी आपल्या प्राणमय शरीरावर भरपूर कार्य केलेलं असतं. प्राणमय शरीरावर कार्य केल्यामुळे त्यांच्यामध्ये ती ऊर्जा त्यांना पाहायला मिळत असते. आपल्याला फक्त स्वास्थ्य मिळवण्याच्या उद्देशाने ही टेक्निक आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत. ब्रीथिंग एक्सरसाइज आपण जे ऑलरेडी प्रॅक्टिस केलेलं आहे तेच ब्रीथिंग एक्सरसाइज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. सुरुवातीला आपण श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आपण पाहू प्रॅक्टिस करताना ते आपण नक्की पाहू. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वायसो ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करायचा आहे. स्वायसो ब्रीथिंग एक्सरसाइज त्याच्यामध्ये आपण श्वास घेत आपल्याला हात वर उचलायचा आहे, श्वास सोबत हात खाली घ्यायचा आहे. माझी इमेज तुम्हाला नक्की दिसत नसेल, पण या स्टेप समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू. त्याच्यानंतरची स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण शरीराला ऑब्झर्व करणार आहोत. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीर ऑब्झर्व करणार आहोत. स्वायसो ब्रीथिंग टेक्निक जसे की आपण पाहाल की आपण समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये आपण नावेतून जात असतो. नावेतून जात असताना नाविक जो असतो त्याच्यामध्ये हातामध्ये एक चप्पू असतो. तो चप्पू अशा पद्धतीने त्याचा हात जो आहे वाऱ्याच्या दिशेला क्रॉस करत सुद्धा हात मागे पुढे घेत असतो. तर त्याच पद्धतीने या स्वायसो ब्रीथिंग मध्ये आपण तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपण पाहाल की प्राणमय शरीरातील जी ऊर्जा आहे ती फास्ट जलद गतीनं प्रवाहित व्हायला लागते. त्याला एक स्पीड दिलं जातं. अशी ऊर्जा आपल्याला सुखासनामध्ये बसून पूर्ण शरीराला ऑब्झर्व करायचं आहे. पूर्ण शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे तरंग स्पंदन क्रिएट होतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सुरुवात आपल्याला उजव्या पायापासून करायचं आहे. उजवा पाय ऑब्झर्व करायचा आहे. त्याच्यानंतर उजवी बॉडी जे आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. छातीचा भाग, पोटाचा भाग, चेहऱ्याचा भाग. हळूहळू डावी बाजू ऑब्झर्व करायचा आहे. चेहऱ्याचा डावा भाग, खांदा, छाती, पोटाचा भाग आणि डावा पाय हे पूर्ण शरीर ऑब्झर्व करायचं आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण जी ऊर्जा आपण जलद गतीनं वाढवलेली आहे शरीरामध्ये त्या ऊर्जेला संतुलित करायचा प्रयत्न करणार आहोत. अनुलोम विलोम या प्राणायामाद्वारे सुखासनामध्ये बसून अनुलोम विलोम प्राणायाम आपण जाणता. अनुलोम विलोम प्राणायाम ज्याच्यामध्ये डावा हात चिन मुद्रामध्ये ठेवायचा आहे, उजवा हात नासिकाग्र मुद्रामध्ये ठेवायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. हे प्रॅक्टिस आपण लगातार करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेमध्ये आपण मन प्रार्थना करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये ठेवून प्राणशक्ती जी आहे त्यांना आमंत्रित करणार आहोत, आवाहन करणार आहोत. जी प्राण ऊर्जा
जसं आपल्या आई लहान बाळाला संरक्षण करते त्याच पद्धतीनं आपल्या त्या शरीराला सुद्धा संरक्षण प्राप्त करून ठेवते, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याच्यानंतर पहिली स्टेप सुरुवात होते ही प्राणिक एनर्जेशन टेक्निकची, ज्याच्यामध्ये आपल्याला या 3 मुद्रा आपण पाहू शकता. चिन्ह मुद्रा आहे, चिन्मय मुद्रा आहे, आदि मुद्रा आहे. या 3 मुद्रा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. चिन्ह मुद्रा ज्याच्यामध्ये आपण इमेजमध्ये पाहू शकता अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकमेकावर प्रेस करायचा आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने प्रेस करतो तेव्हा पाहाल की चिन्ह मुद्रा आपल्या ब्रेन मधील जे न्यूरॉन्स असतात त्या न्यूरॉन्सना स्टिम्युलेट करते. ही चिन्ह मुद्रा आपली स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करत असते. ही पहिली मुद्रा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यामध्ये काही स्पंदन क्रिएट होतात. अशा पद्धतीची डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज केल्यानंतर शरीरामध्ये काही स्पंदन क्रिएट होतात. तरंग निर्माण होते. ही तरंग आपल्याला फील करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी जी मुद्रा आहे चिन्मय मुद्रा आहे. चिन्मय मुद्रामध्ये आपण पाहाल की बाकीचे जे 3 बोट आहेत, ते 3 बोट आपल्या हाताच्या तळव्यावर प्रेस करायचा प्रयत्न करायचा आहे. ही जी चिन्ह मुद्रा आहे, अशा पद्धतीची प्रॅक्टिस केल्यानंतर हातामध्ये काही स्पंदन क्रिएट होतात. ते स्पंदन आपल्याला फील करायचे आहे. अशा प्रकारची चिन्ह मुद्रा प्रॅक्टिस केल्यामुळे आपली शरीरातील हृदयाचा ताण नियंत्रित होतो, बीपी कंट्रोल करण्यासाठी मदत करते, तसेच पचन संस्था सुधारण्यासाठी मदत करते. ही दुसरी जी आहे ती चिन्ह मुद्रा आहे. त्याच्यानंतर तिसरी जी मुद्रा आहे ती आदि मुद्रा आहे. आदि मुद्रा ज्याच्यामध्ये आपण पाहाल की अंगठा आतल्या बाजूला प्रेस केला जातो, उरलेली 4 बोटं त्याच्यावर प्रेस केली जातात. हे प्रेस करत असताना सुद्धा हातामध्ये काही स्पंदन क्रिएट होतात. ती स्पंदन आपल्याला फील करायचं आहे. ही आदि मुद्रा आपली फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात. आपण पाहाल की हात जे आहेत ते घरातील स्विच बोर्ड पद्धतीने आहेत. जसं स्विच बोर्ड आपण चालू करता बंद करता लाईट ऑन होते ऑफ होते, त्याच पद्धतीने शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्याचं स्विच बोर्ड जे आहे ते आपल्या हातावर बसवलेलं आहे. अशा प्रकारची मुद्रा या स्विच बोर्डना ऍक्टिव्हेट करण्याचं कार्य करत असते. ही प्राणिक एनर्जी टेक्निकची पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर मग आपण हळूहळू दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये आणणार आहोत. आपण पाहाल की हात आपलं जे शरीर आहे एक बायोमॅग्नेटिक एनर्जी प्रमाणे कार्य करतं. जसं आपण पाहाल की 2 चुंबक आपण जर एखाद्या जवळ आणले तर दोन्ही चुंबक मध्ये एक स्पेस राहतो, पण त्या स्पेस मध्ये एक ऊर्जा राहते जी दोन्ही चुंबकना बाहेर फेकण्याचं कार्य करते, ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो, चुंबकीय क्षेत्र असं म्हणतो. तेच चुंबकीय क्षेत्र आपल्या हातामध्ये सुद्धा क्रिएट होत असतं, ज्याला आपण बायोमॅग्नेटिक एनर्जी असं म्हणतो. जी बायोमॅग्नेटिक एनर्जी आपल्या प्राण ऊर्जेशी संबंधित असते. ही प्राण एनर्जी ही बायोमॅग्नेटिक एनर्जी पण पाहाल की हाताच्या काही मुवमेंट आपण करणार आहोत. नॉर्मली जरी केला तरी आपल्याला ती एनर्जी फील होते. पण अशा पद्धतीच्या टेक्निक डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज नंतर ही टेक्निक जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा आपल्याला पाहाल की मॅक्सिमम ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हाताचं पंपिंग करणार आहोत. हातामध्ये 1 ते 2 इंच अंतर ठेवायचं आहे. हात मागे पुढे करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचं डिस्टन्स वाढवत जायचं आहे. प्रत्येक मोमेंट मिनिमम आपल्याला 10 वेळा प्रॅक्टिस करायचं. जितकं जास्त वेळा आपण प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला फोर्स फील होणार आहे. त्याच्यानंतर हाताची मुवमेंट जी आहे ती वर खाली करायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हाताच्या जो मध्ये जो स्पेस आहे या स्पेस मध्ये आपल्याला एक फोर्स फील व्हायला लागतो, एक बायोमॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्र फील व्हायला लागतं. त्याच्यानंतर पुढची जी मुवमेंट आहे हात आपल्याला मागे पुढे घ्यायचा आहे. प्रत्येक मुवमेंट आपल्याला 10 वेळा प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर मग हात जे आहेत गोल फिरवायचे. ह्याच्यामध्ये पाहाल की हातामध्ये असणारी मॅग्नेटिक एनर्जीची ऊर्जा जी आहे ती हळूहळू वाढायला लागते. फोर्स जो आहे तो वाढायला लागतो. फोर्स आपल्याला फील लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला हात जे आहेत पायाच्या बाजूला फेकले जात आहेत. अशा पद्धतीचं फिलिंग आपल्याला जाणवायला लागतं. हळूहळू शेवटच्या स्टेपमध्ये पंपिंग करायचं आहे, ज्याच्यामध्ये जे ऊर्जा क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्याचा एरिया वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही टेक्निक आपण 5 मिनिटांसाठी कंटिन्यूअस लगातार प्रॅक्टिस करणार आहोत. जेव्हा आपण हातामध्ये अशी ऊर्जा आपल्याला फील होते, ती ऊर्जा आपण पाहिलेला आहे आवरा जो आहे आपल्या शरीराच्या अवतीभोवती असतो. या आवरामध्ये आपल्याला हा हात पूर्णतः फिरवण्याचा प्रयत्न करायचा, ज्याला एनर्जी चॅनलायझिंग असं म्हटलं जातं. आपण इमेजमध्ये पाहू शकाल हा आवरा जो आहे आपल्या शरीराच्या अवतीभोवती असतो. हा हात आपल्याला दोन्ही बाजूंना असा पूर्णतः फिरवायचा आहे. पूर्ण शरीरावर हा हात फिरवायचा आहे. वरच्या त्वचेपासून वरच्या 1 इंच अंतरावर हा भाग आपल्याला हात अशा पद्धतीने फिरवायचा आहे. जी एनर्जी आपण प्राप्त केलेली आहे ती एनर्जी या हाताद्वारे पूर्ण शरीराला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातावर अशा पद्धतीनं ही एनर्जी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण शरीर रिलॅक्स अवस्थेमध्ये आपल्याला शवासनामध्ये न्यायचं. तर हे करत असताना आपण पाहाल की आपण आपल्या जो आवरा आहे या आवरावर कार्य करणार आहोत. आवराच्या पाठीमागे सुद्धा आज बराच काही
रिसर्च झालेला आहे. आज असे बरेच सेंटर्स आहेत जे आवरा डायग्नोसिस करतात. आपण पाहता की आपण ब्लड टेस्ट करतो, सिटी स्कॅन करतो. अशा पद्धतीनं आपण आपल्या स्थूल शरीराचे आजार ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण आज असे सेंटर सुद्धा उपलब्ध आहेत जे आपला आवरा डायग्नोस करतात. एक कर्लियन नावाचा कॅमेरा उपलब्ध आहे. या कॅमेरामध्ये अशा पद्धतीची आवरा कॅच केला जातो. इमेजमध्ये आपण पाहू शकाल की जी लेडी आहे, या लेडीच्या अवतीभोवती हा आवरा जो आहे, आवरा याच्यामध्ये 6 ते 7 कलर समाविष्ट असतात. जो जितका स्वस्थ आहे, जो पॉझिटिव्ह ऊर्जानं भरलेला आहे, त्याचा आवरा तितका जास्त मोठा असतो. तर कर्लियन फोटोग्राफी, कर्लियन नावाचा कॅमेरा आज उपलब्ध आहे. या कॅमेराद्वारे अशा पद्धतीचा आवरा कॅच करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये रिसर्च हा पाहण्यात आला होता की अशा टेक्निक पूर्वी आपला आवरा कसा राहतो आणि टेक्निक नंतर आवरा कसा राहतो हे पाहण्यात आलं. त्याच्यामध्ये पाहण्यात आले की सुरुवातीला जो आवरा होता तो पूर्णतः विस्कळीत होता. त्याची जी ऊर्जा होती ती संतुलित नव्हती आणि अशा टेक्निक नंतर तो कर्लियन कॅमेराद्वारे की आवरा कसा आहे तो पाहण्यात आला. तेव्हा पाहण्यात आलं की जी ऊर्जा आहे ती संतुलित झाली होती. योग्य मात्रामध्ये तो आवरा आपल्याला पाहायला मिळत होता. तर या टेक्निकमध्ये आपण हे प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला आज कॅमेरा उपलब्ध नाहीये, पण नक्की आपल्या शरीरामध्ये आपल्याला फील होईल, ती ऊर्जा फील होईल. आपल्याला स्वस्थ फील होईल. याच्यामध्ये आपण जे आपण ब्रीथिंग एक्सरसाइज किंवा डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज करणार आहोत. याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे हात दुखतील, पण एक प्राणिक लेवलवर आपण पाहाल की जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला नक्की फील होईल. चला तर मग आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. सुरुवातीला ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करू. ब्रीथिंग एक्सरसाइज आपण पाहू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 3 ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत. पहिली जी ब्रीथिंग एक्सरसाइज आहे, श्वास घेत हात पसरायचे आहेत, श्वास सोडत पुढे. त्याच्यानंतर दुसरी ब्रीथिंग एक्सरसाइज आहे, दोन्ही हात छातीवर ठेवायचे, श्वास घेत हात पुढे स्ट्रेच करायचा, श्वास सोडत पाठीमागे. सेम प्रॅक्टिस डोक्याच्या वर करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी जी ब्रीथिंग एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुढे बेंड व्हायचं आहे, दोन्ही हात अपोजिट दिशेने ठेवायचे, श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आहेत, श्वास सोडत खाली. हे 3 ब्रीथिंग एक्सरसाइज करणार आहोत. या 3 ब्रीथिंग एक्सरसाइज नंतर एक जापनीज टेक्निक ज्याला स्वायसो ब्रीथिंग एक्सरसाइज असं म्हटलं जाते, डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज आहे. ही टेक्निक करत असताना आपण पाहाल की दोन्ही पाय आपल्याला स्थिर ठेवायचे आहेत, जमिनीवर पूर्णतः स्थिर ठेवायचे आहेत. दोन्ही हात जे आहेत, हात या पद्धतीने हाताचे पंजे आपल्याला करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला श्वास घेत हात जो आहे खांद्याच्या लेवल पर्यंत आणायचा आहे, श्वास सोडत खाली. श्वास घेत खांद्याच्या लेवल पर्यंत आणायचा आहे, श्वास सोडत खाली. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण हळूहळू स्पीड वाढवत जाणार आहोत. सुरुवातीला आपण एक राऊंड पाहू. आपण पाहाल की अशा पद्धतीची डायनामिक ऍक्टिव्हिटी केल्यामुळे प्राणमय शरीरातील जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जलद गतीने प्रवाहित व्हायला लागते. त्याच्यानंतर मग आपण प्राणिक एनर्जी टेक्निक प्रॅक्टिस करणार आहोत. स्टेप्स आपण पाहिलेला आहे. हा एक राऊंड पाहून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात घेऊ. पूर्ण प्रॅक्टिस आपल्याला डोळे बंद करून करायचा आहे. डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज नंतर जेव्हा आपण सुखासनामध्ये बसतो, सुखासनामध्ये बसल्यानंतर मात्र पूर्ण डोळे आपल्याला बंद करायचे आहेत. डोळे आपण कंटिन्युअसली जेव्हा बंद ठेवाल तेव्हा पाहाल की जी ऊर्जा आपण ग्रहण केलेली आहे ती ऊर्जा फील व्हायला मदत होते. डोळे उघडल्यामुळे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. डोळे बंद करून प्रॅक्टिस करायचं आहे. श्वास घेत ही प्रॅक्टिस डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज स्वायसो ब्रीथिंग टेक्निक प्रॅक्टिस करू. दोन्ही पाय स्थिर ठेवायचे आहेत. हाताचा या पद्धतीने आपण पंजा करू शकतो, जसं की आपण एखादा बॉल उचलत आहोत आणि त्याच्यानंतर आपण खाली घेत आहोत. हळूहळू स्पीड वाढत जायचं आहे. एक राऊंड पाहू, त्याच्यानंतर आपण सोबत प्रॅक्टिस करू. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं आहे. श्वास घेत हात वर उचलायचा आहे, श्वास सोडत हात खाली फेकायचा आहे. श्वास जो आहे तो जोराने बाहेर फेकायचा आहे, जोराने श्वास घ्यायचा आहे, जोराने श्वास बाहेर फेकायचा आहे. हेच प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू स्पीड वाढवत न्यायचं आहे. अशा पद्धतीचा एक राऊंड प्रॅक्टिस केलेला आहे. अशा आपल्याला 3 ते 5 राऊंड आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. आज आपल्या खांद्याची थोडी परीक्षा होऊ शकते.
ज्यांचे खांदे दुखतात त्यांनी मात्र हळू किंवा कमी राहून प्रॅक्टिस करावी. तर या टेक्निकला प्रॅक्टिस करू. हात जेव्हा वर घेतो, हात श्वास सोडताना हात टर्न करायचा आहे, टर्न करून हा हात खाली घ्यायचा आहे. अशा प्रकारची ब्रिथिंग एक्सरसाइज आपली फुफ्फुसाची क्षमता तर नक्कीच वाढवतात. सोबत सर्वात महत्वाचं आपल्या प्राणमय कोशावर कार्य करतात. ब्रिथिंग एक्सरसाइज टेक्निकला आपण सुरुवात करू. सुरुवातीला ब्रिथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात पसरायचे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत दोन्ही हात पसरायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचे. प्रत्येकी मिनिमम 5 राऊंड प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात पसरायचे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत दोन्ही हात पसरायचे, श्वास सोडत पुढे. 5 राऊंड नंतर रिलॅक्स करायचं आहे. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे आहे. या ब्रिथिंग एक्सरसाइज द्वारे आपण आपली श्वसन संस्थेला प्रिपेअर करतो अशा पद्धतीची टेक्निक प्रॅक्टिस करण्यासाठी. दुसरं ब्रिथिंग एक्सरसाइज, दोन्ही हात एकमेकांमध्ये बांधायचे आहेत. श्वास घेत हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचे आहे, श्वास सोडत पाठीमागे, श्वास घेत हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करा, श्वास सोडत पाठीमागे. 5 राऊंड प्रॅक्टिस करायचे आहे. ब्रिथिंग एक्सरसाइज सुरुवातीला आपण जितकं जास्त प्रॅक्टिस करू तितकी आपल्याला जास्त ऊर्जा फील होणार आहे. वेळेअभावी आपण 5 राऊंड प्रॅक्टिस करत आहोत. नेक्स्ट, श्वास घेत आपल्या डोक्याच्या वर घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली, श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली, श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली, श्वास घेत हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे, श्वास सोडत खाली. 5 राऊंड प्रॅक्टिस करू. रिलॅक्स. नेक्स्ट, याच्यामध्ये थोडंसं पुढे बेंड व्हायचं आहे. दोन्ही हात अपोजिट दिशेने ठेवायचे. श्वास घेत आपण दोन्ही हात ओपन करायचे, छातीला पूर्णतः स्ट्रेच करायचे, श्वास सोडत पुढे. 5 राऊंड प्रॅक्टिस करू. श्वास सोडत पुढे, श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आहेत, श्वास सोडत खाली, श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आहेत, श्वास सोडत खाली. 5 राऊंड लगातार प्रॅक्टिस करा. दीर्घ श्वासाद्वारे छातीला पूर्ण हवेद्वारे फील करायचे आहे, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. ब्रिथिंग एक्सरसाइज द्वारे आपण श्वसन संस्थेला प्रिपेअर केलेला आहे डायनामिक ब्रिथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करण्यासाठी. स्वायसो ब्रिथिंग टेक्निक, त्याच्यामध्ये दोन्ही पाय आपल्याला स्थिर ठेवायचे आहेत, दोन्ही हाताचा पंजा करायचा आहे, श्वास घेत हात वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली, हळूहळू स्पीड वाढू द्यायचं. प्रॅक्टिस करू. 3 ते 5 राऊंड लगातार नॉनस्टॉप प्रॅक्टिस करायचे. डोळे बंद प्रॅक्टिस केला तर उत्तम राहील. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली.
लगातार प्रॅक्टिस करायचं आहे. मॅक्सिमम राउंड प्रॅक्टिस करू. लास्ट राउंड. डोळे बंदच ठेवायचे. खाली सुखासनामध्ये बसायचंय. डोळे बंदच ठेवायचे. सुखासनामध्ये बसायचंय. दोन्ही हात हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवायचे. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे. डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज मुळे प्राणमय कोशामध्ये हालचाली मचवलेली आहे. जलद गतीने ऊर्जा प्रवाहित होत आहे. ऑब्झर्व करायचं आहे. श्वासाची मुवमेंट ऑब्झर्व करायची आहे. हातामध्ये काही स्पंदनं क्रिएट होतात. ती स्पंदनं फील करायची आहेत. हळूहळू ध्यान उजव्या पायावर घेऊन यायचं आहे. उजव्या पायाला ऑब्झर्व करायचं आहे. उजव्या पायाचे अंगठे, उजव्या पायाची पिंढरी, मांडीचा भाग फक्त ऑब्झर्व करायचा आहे. हळूहळू ध्यान शरीराचा उजवा भाग, पोटाचा उजवा भाग, छातीचा उजवा भाग, उजवा खांदा, उजवा हात ऑब्झर्व करायचा आहे. फक्त ऑब्झर्व करा. हळूहळू ध्यान गळा चेहऱ्याच्या भागावर घेऊन या. उजव्या बाजूचा चेहरा, मान, गळा ऑब्झर्व करा. हळूहळू ध्यान डाव्या बाजूवर शिफ्ट करायचं आहे. डाव्या बाजूचा चेहरा, मानेचा भाग, डावा खांदा ऑब्झर्व करा. डावा हात, शरीराचा डावा भाग, डावा छातीचा भाग, पोटाचा भाग, पाठीचा भाग फक्त ऑब्झर्व करायचा आहे. हळूहळू ध्यान डाव्या पायावर घेऊन या. डावा पाय ऑब्झर्व करा. हळूहळू पूर्ण शरीर ऑब्झर्व करायचं आहे. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत. डायनामिक ब्रीथिंग एक्सरसाइज मुळे दोन्ही नाकपुड्यातील श्वास समान फील होतो. ऑब्झर्व करायचं आहे. ऊर्जा प्रवाह जो जलद चाललेला आहे त्या ऊर्जा प्रवाहाला अनुलोम विलोम या प्राणायामाद्वारे संतुलित करण्याचा प्रयत्न करू. डोळे बंदच ठेवायचे आहेत. उजवा हात चिन मुद्रामध्ये घ्यायचा आहे. डावा हात नासिकाग्र मुद्रामध्ये. अनुलोम विलोम प्राणायाम प्रॅक्टिस करू. डाव्या नाकपुडीद्वारे श्वास घ्यायचा आहे.
उजव्या नाकपुडीद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीद्वारे श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीद्वारे श्वास बाहेर फेकायचा आहे. पूर्ण ध्यान श्वासावर. लगातार 5 मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम प्रॅक्टिस करू. शरीरातील जी ऊर्जा जलद गतीने प्रवाहित होत आहे ही ऊर्जा संतुलित करण्याचा प्रयत्न करू. हळूहळू श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास बाहेर फेकायचा आहे. पूर्ण ध्यान श्वासावर. लगातार प्रॅक्टिस करू. मॅक्सिमम राउंड प्रॅक्टिस करायचं आहे. लगातार 5 राउंड प्रॅक्टिस करायचे आहे. दोन्ही हात खाली यायचे आहे. पूर्ण शरीरामध्ये होणारे बदल ऑब्झर्व करायचे आहे. प्राण ऊर्जा संतुलित होत आहे. प्राणिक एनर्जाशन टेक्निकला सुरुवात करू. सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत. दोन्ही हात हळूहळू नमस्कार मुद्रामध्ये आणायचे आहे. नमस्कार मुद्रामध्ये मन ही मन प्रार्थना करायची आहे. मन ही मन प्राणशक्ती जी ज्याच्यामुळे आपण स्वतःला जिवंत फील करत आहोत त्या प्राणशक्तीला पुन्हा एकदा आपण वैश्विक प्राणशक्तीला आमंत्रित करणार आहोत. प्राणशक्तीला मन ही मन आमंत्रित करा. आवाहन द्या. हे प्राणशक्ती ज्या पद्धतीनं संपूर्ण विश्वाचं संरक्षण तू करत आहेस, जसं आई आपल्या बाळाचं संरक्षण करते त्याच पद्धतीनं या स्थूल शरीराची संरक्षण आमचं संरक्षण तुझ्याद्वारे व्हावं. ती स्वास्थ्य समृद्धी संपन्नता सर्वांना प्राप्त व्हावी. धन्यवाद. हळूहळू हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेनं. पहिली मुद्रा प्रॅक्टिस करू. चीन मुद्रा. त्याच्यामध्ये अंगठा व तर्जनी एकमेकाला टच करायचे आहेत, प्रेस करायचे आहेत. 3 ते 5 वेळा कंटिन्युअस प्रेस करायचे आहेत. प्रेस करत असताना शरीरामध्ये काही स्पंदन क्रिएट होतात. त्या स्पंदनांना फील करायचं आहे. चीन मुद्रा. अंगठा तर्जनी एकमेकाला लगातार प्रेस करायचा आहे. मिनिमम 3 ते 5 राउंड प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच्यानंतर जी दुसरी मुद्रा आहे चिन्मय मुद्रा. याच्यामध्ये उरलेली 3 जे फिंगर आहेत, बोट आहेत, त्यांना हाताच्या तळव्यावर प्रेस करायचे आहे. हाताच्या तळव्यावर प्रेस करताच हातामध्ये काही स्पंदन फील होतात, त्यांना ऑब्झर्व करायचा. मिनिमम 3 ते 5 राउंड ही चिन्मय मुद्रा
प्रॅक्टिस करायचं आहे. हाताच्या बोटांना तळव्यावर प्रेस करायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी मुद्रा आदि मुद्रा, ज्याच्यामध्ये अंगठ्याचा भाग आतील भागावर प्रेस करायचा आहे. त्याच्यावरून चारी बोटांना मुठी बंद करायची आहे. बोटांना तळव्यावर प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आदि मुद्रा 3 ते 5 राऊंड प्रॅक्टिस करून प्रेस करून मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिलीज करायचं आहे. शरीरामध्ये होणारी व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. हळूहळू दोन्ही हात ओपन करायचे आहेत. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. शरीरामध्ये होणारे बदल ऑब्झर्व करायचे आहेत. हळूहळू दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये आणायचे आहेत. जितक्या स्लो गतीनं आणता येईल तितक्या स्लो गतीनं हळूहळू हात जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं आपण दोन्ही हात जवळ आणण्याचा प्रयत्न करतो, दोन्ही हातामध्ये एक स्पंदन एकमेकाला भिडतात, ती स्पंदनं फील करायची आहेत. पाचही बोट एकमेकावर जेव्हा स्पर्श होतात तेव्हा एक स्पंदन फील होते, ती स्पंदन फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात एकमेकाला स्पर्श होत आहेत. दोन्ही हातांचा स्पर्श फील करायचा आहे. त्वचेच्या माध्यमातून जे सेन्सेशन फील होत आहे ते ऑब्झर्व करायचे आहे. पूर्ण जागरूकतेनं दोन्ही हाताचा एकमेकाला होणारा स्पर्श ऑब्झर्व करा. हळूहळू दोन्ही हातामध्ये 1 इंचाचं अंतर वाढवायचं आहे. हळूहळू हाताला विलग करायचं आहे. विलग करत असताना दोन्ही हातामध्ये एक बायोमॅग्नेटिक एनर्जी फील व्हायला लागतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण व्हायला लागतं. दोन्ही हातांना हळूहळू पंपिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात मागे पुढे घ्यायचे आहेत. प्रत्येक राऊंड मिनिमम 5 ते 10 वेळा प्रॅक्टिस करायचा आहे. जितके जास्त प्रॅक्टिस कराल तितकी जास्त मॅग्नेटिक क्षेत्र, बायोमॅग्नेटिक एनर्जी निर्माण होते. दोन्ही हात पंपिंग करायचे आहेत. दोन्ही हातामध्ये हळूहळू अंतर वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातामध्ये हळूहळू मॅग्नेटिक एनर्जी फील व्हायला सुरुवात होते. फोर्स फिलिंग यायला लागते. नेक्स्ट हळूहळू हाताला मागे पुढे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडासा हात पुढे न्यायचा आहे. उजवा हात पुढे, डावा हात पाठीमागे, डावा हात पुढे, उजवा हात पाठीमागे. पूर्ण प्रॅक्टिस डोळे बंद ठेवून करायचं आहे, जेणेकरून जी ऊर्जा आपण ग्रहण करत आहोत ती ऊर्जा मेंटेन राहावी. प्रत्येक मोमेंट 5 ते 10 वेळा मिनिमम प्रॅक्टिस करायचा आहे. हातामध्ये एक बायोमॅग्नेटिक एनर्जी फील व्हायला सुरुवात होते. सेम प्रॅक्टिस. हाताची जी मोमेंट आहे, उजवा हात वर घ्यायचा आहे, डावा हात खाली. हळूहळू डावा हात वर घ्यायचा आहे, उजवा हात खाली. दोन्ही हाताच्या मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये एक बायोमॅग्नेटिक एनर्जी आपल्याला फील व्हायला सुरुवात होते. चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. फोर्स आपल्याला तो फील व्हायला लागतो. दोन्ही हात एकमेकाला रिपेल करायला लागतात, एकमेकाला ढकलले जातात. हळूहळू दोन्ही हातांना गोल फिरवायचा प्रयत्न करायचा आहे. पुढच्या दिशेनं दोन्ही हात गोल फिरवायचे आहेत. हातामध्ये होणारी ऊर्जा ऑब्झर्व करायची आहे.
उलट्या दिशेने हात फिरवायचा आहे. दोन्ही हातामध्ये आपण ती ऊर्जा ऑब्झर्व करत आहात. हळूहळू ते ऊर्जेचे क्षेत्र वाढलं जात आहे. ऑब्झर्व करायचं आहे, फील करायचं आहे. दोन्ही हातांना पंपिंग करत हे ऊर्जा क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बायोमॅग्नेटिक एनर्जी फील करायचा आहे. हे ऊर्जेचे क्षेत्र जितकं वाढवता येतील तितकं वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपापल्या क्षमतेनुसार त्या ऊर्जेला फील करायचं आहे. हीच ऊर्जा आपण चॅनलाइज करणार आहोत पूर्ण शरीरामध्ये. शरीराचा अवतीभोवती जो आवरा आहे, या आवरावर ही ऊर्जा आपण प्रदान करणार आहोत. त्या ऊर्जेला चॅनलाइज करण्याचा प्रयत्न करू. हळूहळू सुरुवात चेहऱ्याच्या भागापासून करायचा आहे. चेहऱ्यावर हा हात आपल्याला 1 इंच अंतरावर ठेवायचा आहे. चेहऱ्याच्या 1 इंच अंतरावरील आवरा, त्या आवरेला ऊर्जा प्रदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण शरीराला ही ऊर्जा जी आपण फील करत आहोत, ती ऊर्जा आपण पूर्ण शरीराच्या असणारा अवतीभोवती जो अदृश्य आवरा आहे, 1 इंच अंतरावर त्या पूर्ण शरीराला ती ऊर्जा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण ध्यान ठेवून प्रत्येक अंगाला ऑब्झर्व करत ही ऊर्जा आपण प्रदान करत आहोत हे फील करायचं आहे. जी वैश्विक ऊर्जा या हातामध्ये आपण ग्रहण केलेली आहे, ही वैश्विक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करत आहोत. चेहऱ्याचा भाग, डोक्याचा भाग, हळूहळू दोन्ही हातावर ती ऊर्जा प्रदान करायची आहे. जितकं आपण स्लो प्रॅक्टिस करू तितकी जास्त ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. शरीरामध्ये जो अवयव, जो ऑर्गन आजारी आहे, त्या ऑर्गनला सुद्धा आपण ऊर्जा प्रदान करू शकतो. जसं की पोटावर आपण हात ठेवून ती ऊर्जा प्रदान करू शकतो, अथवा छातीच्या भागावर ठेवून ती ऊर्जा आपण प्रदान करू शकतो. बायोमॅग्नेटिक एनर्जी हळूहळू दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहे. पूर्ण शरीर ऑब्झर्व करायचं आहे. पूर्ण शरीर ऊर्जावान, हलकं, आरामावस्थेत फील करायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. कल्पना करायची आहे वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरावर प्रवाहित होत आहे. संतुलित मात्रामध्ये ती ऊर्जा प्रवाहित होत आहे. हळूहळू दोन्ही पाय अनफोल्ड करायचा आहे. दोन्ही हाताच्या मदतीने
पूर्ण शरीर शवासनामध्ये ठेवायचंय. शवासनामध्ये पूर्ण शरीराला ऑब्झर्व करायचं आहे. दोन्ही पाय पसरायचे आहेत, दोन्ही हात शरीराच्या बाजूला. पूर्ण शरीर गाढ आरामावस्थेमध्ये जात आहे. वैश्विक ऊर्जा आपल्या शरीराला गाढ अवस्थेमध्ये हिलिंग करत आहे. पूर्ण शरीर जमिनीवर फेकून द्या. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत हळूहळू शरीर ऑब्झर्व करा. फक्त ऑब्झर्व करायचं आहे. पायाचे तळवे, पिंजऱ्याचा भाग, मांडी, पोटाचा भाग, कमरेचा भाग, पाठ, दोन्ही खांदे, छातीचा भाग फक्त ऑब्झर्व करायचा आहे. दोन्ही हात, गळा, मान, चेहऱ्याचा भाग, पूर्ण शरीर रिलॅक्स. पूर्ण शरीर रिलॅक्स. पूर्ण शरीर रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. उजवा हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे. डावा पाय फोल्ड करायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत त्याच अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू उजव्या कुशीमध्ये टर्न व्हायचंय. दोन्ही हाताची मदत घेत उठून बसायचंय. सुखासनामध्ये बसायचंय. शरीर ज्या गाढ अवस्थेमध्ये आहे त्या गाढ अवस्थेमध्येच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही क्षण त्या अवस्थेमध्येच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये आणायचा आहे. हा सेशन आपण प्रार्थनेने एंड करू. विश्व शांती प्रार्थना करायची आहे. मन ही मन प्रार्थना करायची आहे. कल्पना करायची आहे पृथ्वीवर सफेद प्रकाश येत आहे. शुभ्र प्रकाश पृथ्वीवर येत आहे. आपल्या शरीरावर सुद्धा हा शुभ्र प्रकाश उतरत आहे. पृथ्वीवरच्या साऱ्या समस्या ही पॅन्डेमिक स्थिती, नकारात्मकता दूर होण्यास मदत होत आहे. नकारात्मकता दूर होत चाललेली आहे. सर्वांची स्वास्थ्य जागरूकता वाढत आहे. कल्पना करायची आहे पृथ्वीवरून एक सोनेरी प्रकाश बाहेर येत आहे. सर्वजण प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य, समृद्धी यासाठी ग्रहणशील होत आहे. सर्वांना स्वास्थ्य शक्ती लाभत आहे. सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. धन्यवाद. पामिंग करू. तीन वेळा पामिंग करायचं.
हळूहळू हाताच्या पंजाकडे पाहत डोळे उघडायचे. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आज आपण प्राणिक एनर्जायझेशन टेक्निक प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहाल की आपली प्राण ऊर्जा संतुलित होण्यासाठी मदत होते. शारीरिक ऊर्जा तर नक्कीच वाढते, पण सर्वात महत्वाचा फायदा जे आपली प्राण ऊर्जा संतुलित होण्यासाठी मदत होते. ही टेक्निक आपण प्रॅक्टिस केलेली. ही टेक्निक आपल्याला कशी वाटली याचं मनोगत आपण नक्कीच व्यक्त करू शकता. कोणी मनोगत व्यक्त करू शकत असेल तर नक्कीच व्यक्त करू शकता. येस, प्रशांतजी बलगट शिरोरवरून आहे. फिलिंग एनर्जेटिक, फिलिंग पीस. धन्यवाद. ही टेक्निक जी आहे, जेव्हा आपण नकारात्मक ऊर्जेने भरून जातो, जेव्हा आपल्या मनामध्ये जी उमेद असते ती उमेद खालावली जाते स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून, अशा वेळी आपण नक्की ही टेक्निक प्रॅक्टिस करू शकता आणि आपली ऊर्जा वाढवू शकता. समृद्धी साळुंके मॅडम आहेत, फिलिंग पीस. धन्यवाद. अजय वेद पाठक, ग्रेट. अर्जुन भिंगवडीजी, फिलिंग व्हेरी एनर्जेटिक. ज्यांना माईकवर बोलायचं आहे त्यांनी आपला माईक अनम्यूट करून मनोगत व्यक्त करू शकतात. अमोल पोदारजी, फिलिंग एनर्जेटिक. जवाहर पोदार, फिलिंग कूल. सुनील मोरबाळेजी, खूप ऊर्जा मिळाली. धन्यवाद. येस, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आज हा सेशन जो आपण घेतलेला आहे, हा सेशन इथे एंड होत आहे. शेवटची जी 5 मिनिट मी आपली घेत आहे त्याच्यामध्ये मी माझा अनुभव व्यक्त करतोय. मी या नॅचरोपॅथी भारतीय मेडिसिन उपचार पद्धतीमध्ये गेली 5 वर्ष कार्यरत आहे. घटप्रभा निसर्गोपचार हॉस्पिटल येथे मी कार्यरत आहे. त्याच्यामध्ये मी 3000 पेक्षा जास्त पेशंट माझ्या अनुभवामध्ये आलेले आहेत. या निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की जे जुनाट आजाराचे पेशंट असतात ते 10 दिवसाच्या उद्देशाने येत असतात. सर्दी असो किंवा सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारचे आजार, वजन कमी करणं असो, डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा सोरायसिस, अस्थमा, अशा प्रकारचे सर्व पेशंट्स या हॉस्पिटलमध्ये येत असतात. आपण सुद्धा या संधीचा लाभ घेऊ शकता किंवा कोल्हापूर येथे कागद सोनाळी येथे आपली ओपीडी आहे, जिथे मी शनिवार रविवार उपलब्ध असतो. अशा वेळी सुद्धा आपण फिजिकली आपण भेटू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन आपल्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 3 महिन्यासाठी एक ऑनलाईन कन्सल्टेशनचा कोर्स रिलीज करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण आपले जे क्रोनिक डिसऑर्डर्स आहेत जसे की पित्त आहे, कब्ज आहे, मूळव्याध, थायरॉइड, पीसीओडी, उच्च रक्तदाब, डायबिटीस, संधिवात, सोरायसिस, अस्थमा, कंबरदुखी, पोस्ट कोविड रिकव्हरी या गेल्या वर्षभरामध्ये या आपल्या निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये पाहिलेलं आहे की कोविड झाल्यानंतर 1-2 महिन्याच्या गॅप नंतर बरेच पेशंट्स आले होते आपल्या या कोविड मधून रिकव्हरी करण्यासाठी आणि शरीर शुद्धीच्या उद्देशातून. याच्यामध्ये ॲलोपॅथीचे डॉक्टर सुद्धा अशा पद्धतीची उपचार पद्धती घेण्यासाठी आज प्रेफरन्स देत आहेत, कारण आज निसर्गाकडे परत येण्याचा हा वेळ आहे, निसर्गाच्या नियमांना फॉलो करण्याची वेळ आहे. आपला हा 3 महिन्याचा जो कोर्स आहे, जो रिव्हर्स युअर डिसीज अँड रिटर्न टू नेचर या स्लोगन खाली आपण सुरू करत आहोत. आपल्या सर्वांनी ही संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अशा प्रकारचे सेशन्स पुन्हा घेतले जातील. आपण सर्वांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपशी कनेक्टेड राहावं किंवा पर्सनली आपण आपल्या नंबरशी कॉन्टॅक्टशी कनेक्ट राहू शकता.
आपल्यासाठी गुड न्यूज ही आहे की हे जे शिबिर आपण 8 दिवसाचं घेतलेलं आहे, हा हेल्थ वर्कशॉप जो घेतलेला आहे, या हेल्थ वर्कशॉपची एक हँडबुक आपण क्रिएट केलेली आहे. या हँडबुक त्याच्यामध्ये आपण पाहाल की पहिल्या सेशन पासून शेवटच्या सेशन पर्यंत जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे आपण नेहमी लक्षात ठेवू शकतो, त्याच्या माध्यमातून आपण आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा स्वास्थ्य प्रदान करू शकतो, अशा पद्धतीची माहिती या हँडबुक मध्ये दिलेली आहे. या हँडबुक याचा आपण नक्की वापर करू शकता. या हँडबुक प्राप्तीसाठी आपण दिलेल्या नंबरवर आपलं नाव व पत्ता पाठवावे. ही हँडबुक आपल्याला ईमेलद्वारे अथवा व्हॉट्सअपवर सेंड केली जाईल. आपल्या सर्वांनी ही संधी दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. कोणी मनोगत व्यक्त करू शकत असेल तर नक्की व्यक्त करू शकता. आपला माईक अनम्यूट आहे. ओके. हॅलो. हा हॅलो. हा कसं झालं तर ते तुझं आहे, तुझं पाशी परितू जागा चुकायला असते असं म्हटल्यापैकी ते कुठल्या तरी ठिकाणी आपण एका वेगळ्या याच्यात जाऊन बसलेलो होतो, पण त्यातनं बाहेर काढून तुम्ही आम्हाला तुझं आहे तुझं पाशी हे दिलंय, ते खूपच चांगलं आहे. जे आपल्याकडे आहे तेच आपण घ्यायचंय. त्या ऊर्जेतनं खूप काही मिळालं. ऊर्जा खरोखर प्रेरणादायी वाटली. एकदम मस्त. टोटल सेशनच एकदम भारी. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत लिखित माहिती चांगली, ओरल तोंडी दिलेली माहिती सगळी चांगली. एकूण प्रोग्राम अतिशय उत्तम. धन्यवाद. धन्यवाद. योगेश जी, मी बोलू? हाँ यस. हाँ, व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. योगेश जी, खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगलं सेशन आणि आजचा क्लायमॅक्स तरी सुपर. कारण आजच्या ह्या क्लायमॅक्स मध्ये ऑरा ज्याला आपण ऐकून होतो, कधीतरी कुठेतरी एकदा योगाचं सेशन अटेंड करताना कधीतरी ते बघितलं होतं, ऐकलं होतं, कानावर पडलं होतं, परंतु आज ते फील केलं. ऑरा हा प्रत्येकाला असतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु आज तो ऍक्च्युअली फील केला. आणि तो जो ऑरा आहे, तो ऑरा जर आपण जास्तीत जास्त बळकट करत राहिलो ह्या प्रॅक्टिस मधून तर खूप बेनिफिट त्याचा होईल. बऱ्याच जणांच्या ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, कुणाला कूल वाटलं, कुणाला लाईट वाटली, बॉडीमध्ये स्पंदन येतात असं वाटलं, हा सगळा जो परिणाम आहे तो आपल्या भोवती जो ऑरा आहे त्या ऑराचा आहे. आणि तो ऑरा सतत जागृत ठेवणारे वृद्धिंगत करणं हे वेलनेस मेंटेन करण्यामागच गुपित असू शकतं. तर त्याच्यावरती आज तुम्ही प्रकाश टाकला, हे अतिशय महत्वाचं आजच्या दृष्टीने सेशन झालं. आणि एकूणच हे पूर्ण जो काही 10 दिवसाचा प्रोग्राम आहे त्याच्यातला हा आजचा क्लायमॅक्स तरी अगदी वाखाणण्याजोगा. आणखीन मी काल म्हटल्याप्रमाणे हे जे काही 10 दिवसाचं आहे, तुम्ही त्याचं बुकलेट तर तयार केलंच आहे, त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. आणि हा जो 10 दिवसाचा हे परत एकदा रिव्हिजन पण केलं पाहिजे, सगळ्यांनी रिपीट केलं पाहिजे, तर आपण मग ते प्रॅक्टिसमध्ये आणू शकू. आणि शिवाय पुढे जे तुम्ही मॉड्यूल लॉन्च कराल किंवा आता 3 महिन्याचा कोर्स तुम्ही लॉन्च करताय, त्याचाही लाभ आम्ही जरूर घेऊ. खूप धन्यवाद सर्वांच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. गुड मॉर्निंग. बोलू का योगेश? हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला ऍक्च्युली 4 दिवसच फक्त मिळाले. थोडं अगोदर मी करू शकलो नाही, पण या 4 दिवसात खूप छान टेक्निक्स मिळाल्या आणि तुमची सांगायची पद्धत खूप छान, एकदम सायलेंटली, त्यामुळे ते ग्रहण होत होतं. आणि आजची प्राणिक जी आहे, मी याच्या अगोदर एक कोर्स केला होता, पण त्यामध्ये पण मी शिकलो होतो, पण आजच्या टेक्निकमध्ये सुद्धा मला खूप काही एक्स्ट्रा शिकायला मिळालं. आणि ही टेक्निक मला खूप आवडली. ऍक्च्युली मला आवडते प्राणिक हा टॉपिक. तर यामध्ये खूप छान शिकायला मिळालं आज. आणि ओव्हरऑल 8 दिवसाचा जो चांगला झाला, सर्वांची जर हे ऐकले, काल पण ऐकलं मी, तर खूप छान सर्वांना मिळालेलं आहे तुमच्याकडून. तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. येस, आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. बरेच मॅसेज सुद्धा आलेले आहेत. स्नेहा मॅडम पुण्यावरून आहेत, खूप ऊर्जा मिळाली. सरिता पोद्दार, खूप खूप धन्यवाद.
रेखा राजेंद्र पोद्दार, नाईस एनर्जी, नाईस फिलिंग. अश्विनी पोद्दार, खूप छान. संजीव सोलापुरेजी, फिलिंग लाइटनेस इन बॉडी. प्रतीक्षा गवणकर, नाईस फॉर पॉझिटिव्ह एनर्जी. बाजीराव शिंदेजी, खूप शांत वाटलं. रेश्मा निर्माळेजी, फिलिंग एनर्जाइज्ड अँड काम. आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद. असे सेशन आपण पुन्हा रिपीट केले जातील. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपशी सर्वांनी कनेक्टेड राहावं, जेणेकरून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. आपण सुद्धा हा जो स्वास्थ्य जागृती आपल्यामध्ये आलेला आहे, ती स्वास्थ्य जागृती आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून सर्वांना हे स्वास्थ्य प्राप्त व्हावं. आपण सर्वांनी ही जी संधी दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.